आय न्यूज। आपण कोणाच्या विरोधात नाही, तर आपण आपल्या या शहररूपी कुटुंबाला कोण प्रगतीपथावर घेऊन जायला सक्षम आहे अशा सक्षम नेतृत्वाची निवड करण्यासाठी हे आपण निवडणूक करतो। बंधू भगिनींनो, हीच ती पोलीस चौकीची जागा आहे की ह्या पोलीस चौकीच्या सभेमध्ये आपल्या तालुक्याची आणि शहराची राजकारणाची दशा आणि दिशा ठरते। ही आपली पोलीस चौकीची सभा अनेक ऐतिहासिक सभांचा साक्षीदार आहे। बंधू भगिनींनो, आज काकाजींच्या रूपाने, सोनवणे ताईंच्या रूपाने आपला भारतीय जनता पक्षाचा जो विजयाचा वारू आता चौफेर उधळलेला आहे तो आता थांबणार नाही। सर्वच्या सर्व 22च्या 22 नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आपले विजयी होणार हे आता निश्चित झालेलं आहे। आणि आपली जी उपस्थिती आहे ही उपस्थिती पाहून तर मला असं वाटतंय की ही प्रचाराची सभा आहे का विजयाची आभार सभा आहे, असा मला प्रश्न पडलेला आहे। आणि आपली उपस्थिती भारतीय जनता पक्षाला समर्थन दाखवतो। आज स्वतः दस्तूर खुद्द विकास पुरुष आमदार दिलीपजी बोरसे आपल्या बरोबर व्यासपीठावर उपस्थित आहे आणि म्हणून त्यांच्या विकास कामांवर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोलणं म्हणजे काजव्याने सूर्याचं वर्णन करण्यासारखं आहे, म्हणून मी त्या गोष्टीमध्ये फार काही बोलणार नाही। मागच्या इलेक्शनला ह्याच जागेवर सुनील भाऊंनी विश्वास ठेवा म्हणून मतं मागितली होती आणि त्यांनी त्यांच्या 5 वर्षाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये माननीय आमदार दिलीपजी बोरसेंच्या नेतृत्वामध्ये जे ठळक विकास कामं इथे शहरामध्ये करून दाखवलेले आहे, तर आता विश्वास ठेवा म्हणण्यापेक्षा ही आपल्या सर्वांची आता नैतिक जबाबदारी आहे त्यांच्यावर विश्वास दाखवण्याची, आणि आपण तो सर्वांनी दाखवलाच पाहिजे ही विनंती मी आपल्याला इथे करण्यासाठी आलेलो आहे। शहरामध्ये सध्या भावनिकतेचं राजकारण सुरू आहे, पण आपण शहरातील जनता शून्य आहात। भावनिकतेने शहराचा विकास होणार नाही, वास्तविकतेने शहराचा विकास होईल आणि वास्तविकता म्हणजे फक्त आणि फक्त विकास, आणि तो फक्त भारतीय जनता पक्षच करू शकतो हे आपण देश पातळीवर, राज्य पातळीवर सगळीकडे बघितलेलं आहे। बंधूंनो, व्यक्ती म्हणून आपले विचार वेगळे असू शकतात, आपले मत वेगळे असू शकतात, पण आता जेव्हा भारतीय जनता पक्षाने आणि नेतृत्वाने सर्व उमेदवार अधिकृत घोषित केलेला आहे, तर आता व्यक्ती म्हणून विचारांना महत्व उरलेलं नाही। माझ्यासारखा पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याला पक्षाचा आदेश सर्वोपरी आहे। कुठल्याही पक्ष कार्यकर्त्यासाठी व्यक्तिगत महत्वाकांक्षेपेक्षा पक्षहित हे सर्वोपरी आहे, पक्षाचा आदेश सर्वोपरी आहे। भारतीय जनता पक्ष हा देव देश धर्मासाठी काम करणारा पक्ष आहे। आपल्या पक्षाला अटलजी अडवाणींचा समृद्ध वारसा लागला आहे। आज केंद्रामध्ये माननीय मोदीजी, माननीय अमितभाई शहांचं कणखर नेतृत्व, आज राज्यामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, आपले पालकमंत्री गिरीजी महाजन साहेब यांचं नेतृत्व आपल्याला लाभलं आहे। आणि आपल्या बागलाण तालुक्याला सर्वाधिक आनंद एकाच गोष्टीचा आहे की आपले आमदार महाराष्ट्रात 4 नंबरच्या मताधिक्याने आपण विजयी करून पाठवलेले आहे। बंधूंनो, सगळ्यात गौरवाचा क्षण माझ्यासाठी तो होता एक बागलाणकर म्हणून की ज्या वेळेला आपल्या आमदारांनी देवेंद्रजी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला अनुमोदन म्हणून उभे राहिले, आणि तो क्षण हा बागलाणकरांच्या गौरवाचा क्षण होता। बंधूंनो, पक्षामध्ये अनंत संधी आहेत, पक्ष कार्यकर्त्यांना सामावून घेणारा पक्ष आहे। आज भारतीय जनता पक्षाचे राज्यामध्ये 1,60,00,000 इतके कार्यकर्ते आहेत। पक्ष सर्वांना पद देऊ शकत नाही, पण पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्त्याला जी प्रतिष्ठा प्राप्त होते हा कार्यकर्त्याचा खरा सन्मान आहे। शहराचे अनंत उपकार आमच्या ऐरे परिवारावर राहिलेले आहेत। आज भारतीय जनता पक्षाच्या जोरावर, सर्व समाजांच्या आशीर्वादाने, सर्व जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने माझे वडील स्वर्गीय लोकनियुक्त नगराध्यक्ष अर्जुनप्पा आहिरे यांचा प्रवास आपण सर्वांनी बघितलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या जोरावर एका अंध बापाचा मुलगा
एक बाजारहाट करणाऱ्या आईचा मुलगा, स्वतः बाजारात बटाटे विकणारा सामान्य कार्यकर्ता हा नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचला आणि हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे शक्य झालेलं आहे. बंधूंनो, ही आता आमच्या आहिरे परिवारासाठी ही घेण्याची नाही तर ही देण्याची वेळ आहे असं मी समजतो. आजपर्यंत पक्षाच्या माध्यमातून सर्व काही मिळालं, आता आपल्याला देण्याची वेळ आहे. ज्या पद्धतीने झाडाला लागलेलं फळ हे झाड स्वतःसाठी कधी ठेवून घेत नसतं, हे दुसऱ्यासाठी असतं. त्या पद्धतीने जर आपल्या बुद्धीमध्ये समाजहिताचे विचार येत असतील तर त्याच्यावर आपली मालकी नाही, ते समाजाचे आहे आणि समाजापर्यंत आपल्याला पोहोचवावे लागतील अशी माझी प्रामाणिक भावना आहे. बंधूंनो, सूर्याचा प्रकाश, सूर्याचं अस्तित्व आपल्याला त्याच्या सूर्यकिरणांच्या माध्यमातून जाणवतं. त्याच पद्धतीने केंद्र सरकारचा विकास हा खासदारांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो. राज्य सरकारचा विकास हा माननीय आमदारांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो आणि सटाणा नगर परिषदेचा विकास हा नगराध्यक्षांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणून जर कधी आपल्या प्रभागामध्ये, आपल्या शहरामध्ये आपल्याला विकास कामं करायची असतील तर आपल्या पक्षाचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणणं हे आपल्याला गरजेचं आहे. आज आदर्श नगरसेवकाची व्याख्या, आज मी पक्षाचा कार्यकर्ता जरूर आहे पण त्याच्या आधी मी या शहराचा एक जबाबदार नागरिक आहे आणि मला वाटतं की माझ्या प्रभागामध्ये जो नगरसेवक असेल तो सुसंस्कृत असला पाहिजे, त्याला समाज प्रभागाची ओळख असली पाहिजे, समज असली पाहिजे आणि त्याच्यामध्ये धमक असली पाहिजे की त्याने प्रभागाचा विकास साधला पाहिजे. नगराध्यक्षांच्या बाबतीमध्ये सुद्धा तो सक्षम असला पाहिजे आणि त्याच्या वरती त्याने राजकीय बुद्धी चातुर्य वापरून नगर परिषदेच्या निधीऐवजी अवांतर त्यांनी निधी आणून शहराचा विकास साधला पाहिजे अशी माझ्यासहित सर्वच नागरिकांची अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी सुनील भाऊ मोरे हे सर्वात उजवे ठरतात. बंधू भगिनींनो, आज राज्य सरकारच्या तिजोरीची चावी म्हणजे आपले माननीय आमदार दिलीपजी बोरसे साहेब आहे आणि त्यांनी सर्वांना आश्वासित केलंय की जर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक जर आपण निवडून दिले तर ह्या पूर्ण शहरामध्ये जे विविध विकास कामं आपल्याला करायचे आहेत त्याच्यासाठी कुठल्याही पद्धतीने निधीची कमी पडू देणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी आपल्या लाडक्या आमदारांच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे. आपले बागलांचे आमदार हे खरोखरच भगीरथ आहेत. यांनी मागच्या 5 वर्षामध्ये 2374 कोटी रुपयांचे विकास कामं करून हे सिद्ध केलेलं आहे आणि हे कधी न होणारी, न भूतो न भविष्यती असं काम माननीय आमदारांनी केलेलं आहे. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, म्हणून विश्वास कोणाच्या शब्दावर ठेवावा तर आमदारांसारख्या एक व्यक्तित्वावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. खूप काही बोलण्यासारखं आहे परंतु आपल्याला सर्व मान्यवरांना ऐकायचं आहे. पण हे बोलताना माननीय खासदार सुभाष बाबा भामरे यांचा सुद्धा इथे उल्लेख करावा लागेल. त्यांच्या योगदानामुळे सुद्धा शहरामध्ये बरीच विकास कामं झालेली आहेत. बंधूंनो, मागच्या पंचवार्षिक काळामध्ये जी सुनील भाऊंच्या कारकिर्दीमध्ये विकास कामांची पायाभरणी झालेली आहे, आता या पंचवार्षिक मध्ये त्या पायाभरणीवर एक उत्तुंग इमारत विकास कामांची उभारण्याची वेळ आलेली आहे आणि आपण ही संधी गमावणार नाही अशी अपेक्षा या पद्धतीने व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा.